प्रकरण 8. सिंहाचा छावा लांडग्याच्या कळपात. दक्षिण दिग्विजय करून प्रचंड धन, संपत्ती व प्रदेश मिळवून महाराज परत आले. ते प्रथम पन्हाळगडावर आले. सोपविलेल्या कामगिरीबाबत शंभूराजांशी बोलणी करून सारा विषय समजून घेऊन महाराजांनी शंभूराजांना शाबासकी दिली आणि ते 11 मे 1678 परत रायगडावर परत आले. आपल्या मानवी पराक्रमात ईश्वरी साह्यही आवश्यक आहे हे जाणून शंभूराजांनी काही शाक्तपंथीय उपासनाही सुरू केली होती. त्याविषयींची दीक्षाही त्यांनी घेतली होती. यालाच कलशाभिषेक म्हणतात. पण यापेक्षा ते त्या मार्गात फारच वाहून गेले असे जे दाखविले जाते त्याला काही आधार नाही. याच पंथामुळे त्यांना मद्यप्राशनाची मवय लागल्याचा बाऊ काही मंडळींनी केला आहे. परंतु त्यांनी कधीही मद्यप्राशन केल्याचा कोणताही पुरावा इतिहासाजवळ नाही. तसेच कोण्याही परस्त्रीच्या नादी ते लागले असल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नाही. महाराज परत आल्यावर राज्यव्यवस्थेच्या कामाला लागले. आलेली सर्व संपत्ती कोशात जमा झाली. रायगडाचे आपल्या अनुपस्थितीतील सारे वृत्त जाणून घेतले. या 2 वर्षात शंभूराजे रायगडाकडे ढुंकलेही नव्हते. तरीही त्यांच्याविषयी खोट्या नाट्या कागाळ्या महाराजांच्या कानावर घालण्यात आल्या. महाराजांना बाहेरील आक्रमण थोपविणे आणि आतील धुसफूस शांत करणे या दोन्ही आघाड्यांवर लक्ष देणे भाग होते. महाराज 10 सप्टेंबर 1678 पन्हाळ्यास आले. महान राजकारणी मुत्सद्दी असलेल्या धूर्त महाराजांनी शंभूराजांना सज्जनगडावर समर्थांना भेटावयास जाण्याची आज्ञा केली. त्याचवेळी त्यांच्यावर गुप्तपणे दिलेर खानावर सामील होऊन त्यांच्या सेनेची, योजनेची व युद्ध साहित्याची आतली माहिती काढण्याची कामगिरी सोपविली. आपण त्यांच्यावर नाराज असल्याचे लोकांना वरकरणी भासविले. समर्थ स्वतः गडावर नव्हते हे महाराजांना काय ठाऊक नव्हते? शंभूराजांनी हे नाटक उत्तम वठविले. ते ऑक्टोबर 1678 अखेर त्यांची दुसरी पत्नी जाधव घराण्यातील सौ दुर्गाबाई व आपली बहीण राणूबाई यांचेसह सज्जनगडावर आले. महिनाभर तेथे मुक्काम केला. त्या दरम्यान पुढील कार्यक्रम पक्का केला आणि 13 डिसेंबर 1678 त्यांनी माहुलीस येथे पर्वणीनिमित्त स्नान करण्याचे कारण दाखवून सज्जनगड सोडला. दुर्गाबाई, राणूबाई आणि निवडक मंडळींसह ते माहुलीस आले. तीर्थस्नानादिक आटोपल्यावर गुप्तपणे ठरल्याप्रमाणे दिलेर खानाने त्यांना आणण्यासाठी पाठविलेल्या सुमारे 4000 स्वारांसह ते सरळ दिलेर खानाच्या पेडगाव येथील छावणीत हजर झाले. नाना प्रयत्न करूनही जे हाती लागणे शक्य नाही ते शंभूराजे आपल्या पायाने मोगली छावणीत हजर झाल्याने दिलेर खानाला विलक्षण आनंद झाला. त्याने शंभूराजांसाठी खास मागवून घेतलेले 7000 फरमान त्यांना देऊन त्यांचा भव्य सत्कार केला.